ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल ऐकलं, सुनंदा जोरजोरात ओरडायला लागली, नंद घर आनंद भयो, यशोदा को लाला भयो. आणि हे ऐकताच सर्व गोकुळ वेड झालं. वेड होणारच होतं. नंदबाबाकडं सगळे गोकुळवासी धावले. संतांनी याचं फार सुंदर चित्र रेखाटलेलं आहे. जो जे जे काम करत होता ते नंदाच्या घरी बाळ जन्माला आलं समजताच सगळं हातातलं काम सोडून धावत धावत गेले. आपापल्या हातातलं प्रत्येकाने काम टाकून दिलं. काय ऐकलं त्यांनी? तर नंद के घर आनंद भयो, नंद के घर लाला भयो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा गोकुळात जन्मलाय. आणि हे ऐकून गोकुळ वेडं झालं. नंदबाबाला अपत्य झालं. हा आनंद आहेच, पण जणू हे अपत्य आपल्यालाच झालं आहे अशी प्रत्येकाची भावनिक गुंतवणूक त्यामध्ये आहे. हे खरं होतं, कारण नंदाच्या घरी पाळणा हलावा म्हणून प्रत्येक गोकुळवासियांनी 1 वर्ष एकादशीचं व्रत केलेलं होतं. शांडिल्य ऋषीने सांगितल्याप्रमाणे सर्व गोकुळवासीही हे एकादशीचं व्रत करत होते. खरं म्हणजे फक्त नंद आणि यशोदेला एकादशीचं व्रत करायला सांगितलेलं होतं, पण ते ऐकून सर्वांनीच हे एकादशीचं व्रत केलेलं होतं. ही जी सर्वजण सहभागी झालीत ना, त्यालाच म्हणतात कृष्णरास. ज्याला समुद्रातला मोती मिळवायचा असतो ना, त्यांनी काठावर बसून चालत नाही. समुद्रात उतरावंच लागतं, उडी खोल मारायलाच लागती आणि खोलवर असलेला कृष्ण मोती वर आणायला लागतो. यात गंमत अशी आहे की जो बुडायला तयार होतो ना, तोच तरून जातो, आणि जो तरायचा प्रयत्न करतो तो मात्र बुडून जातो. कृष्ण भक्तीमध्ये वेड होणं हीच एकमेव शहाणपणाची गोष्ट आहे. यात वेडच व्हायला पाहिजे आणि वेडच लागायला पाहिजे. सगळे जण धावले. गोप गोपी बधाईयो बधाईयो म्हणून नंदाच्या घरासमोर उभे राहिले. प्रत्येकाने एकमेकांच्या अंगावर लोणी फेकलं, लोणी लावलं, तेल हळद लावली, दही फेकतायत. प्रत्येकाजवळ जे काही उत्तम आहे, जे प्रत्येकाचं सर्वस्व आहे, ते मी लुटायला तयार झालेलो आहे असं म्हणत सगळेजण नंदाकडे आलेत. नंदाच्या वाड्याकडे सगळे जाऊन उभे राहिले. तेव्हा नंदबाबा काय करत होते? जे पंडित येत आहेत त्यांना हजारो गायींचं दान नंदबाबांनी केलं. याचा अर्थ असा की माझ्या घरी ज्याचं प्राकट्य झालं आहे त्याच्यापुढं आता मला कशाचंही महत्त्व नाही. तुम्हाला हवं ते घेऊन जावा. लोंढे घरी आल्यावर घरात केवळ गोपी जाऊ शकल्या. सर्व पुरुष बाहेरच थांबलेले होते. संत म्हणतात, कन्हैयाचं दर्शन केवळ गोपीनाच होऊ शकतं. जोपर्यंत तुमच्यात पुरुष जागा आहे तोपर्यंत तुम्हाला कृष्णाचं दर्शन होऊ शकत नाही. त्यासाठी गोपी भाव हवा, गोपी वृत्तीच व्हायला हवी, आणि त्यासाठी रसात्मक तत्वात्मक लीला श्रवण घडलं पाहिजे. यशोदेला ज्या ज्या गोपी भेटल्या त्याने यशोदा आपल्या पेटीतील हाताला लागेल तो सुवर्ण अलंकार देऊन टाकत होती. काय अलंकार आहे, त्याचं वजन किती आहे, त्याची किंमत किती आहे, हे काहीही ती बघतच नव्हती. परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर जे जे आपण काही पकडून ठेवलेलं आहे ते सगळं सगळं सोडून द्यावं लागतं, नाहीतर त्याच्या वाटेलाच जाऊ नका. दोन्ही गोष्टी एकदम मिळणार नाहीत. खरं म्हणजे गोकुळामध्ये ऐश्वर्य शक्तीला जागाच नाही, केवळ आणि केवळ वात्सल्य शक्तीला जागा आहे. हे दागिने कुणाला मिळत आहेत? तर अगदी साध्या भोळ्या गोपींना मिळत आहेत. त्या गोपींना आपल्याला काय दिलं आहे ह्याचं सुद्धा भान नाही. कान्हाचं दर्शन घेऊन, यशोदेने दिलेले दागिने घेऊन गोपी अत्यानंदानं बाहेर पडत असताना दुसरी गोपी त्या खोलीत शिरतीये. त्यावेळेला पहिली गोपी आपल्याला यशोदेनं दिलेला दागिना दुसऱ्या गोपीच्या आत येणाऱ्या गोपीच्या हातात देऊन म्हणते, बधाईयो बधाईयो. ती त्या दागिन्याकडं बघत सुद्धा नाही आहे. आत येणारी गोपी आनंदानं कान्हाचं दर्शन घेतीये, ती धन्य होतीये, आणि परत यशोदा तिला दुसरे दागिने देतीये. ते दागिने घेऊन ती पुन्हा बाहेर जाताना म्हणतीये,
धन्य आहे, मी धन्य आहे, मला कान्हाचं दर्शन झालं. आणि समोर येणाऱ्या गोपीला ती हातातला दागिना देऊन टाकतीये. या दागिन्यांच्याकडे गोपी पाहत सुद्धा नाहीयेत. असा दागिना त्यांच्या आयुष्यात घेणं राहू दे, बघणं सुद्धा अवघड आहे. इतके ते अमूल्य दागिने होते, तरीही गोपींना त्याची काही किंमतच वाटत नाहीये. हे किती अद्भुत आहे ना. कारण काय, की त्यांनी आता जो बघितलाय ना, तो आनंद कंद राजस सुकुमार मदनाचा पुतळा त्यांनी बघितलेला आहे. आणि त्याच्यापुढे त्यांना कशाचीही किंमतच वाटत नाही. नंदाकडे जे पुरुष अभिनंदन करायला येतात, त्यांना नंदबाबा पहिल्यांदा मोतीदान करत होते, नंतर प्रत्येकाला सुवर्णदान केलं, नंतर त्यांनी त्यांना हिऱ्यांचं दान केलं. प्रत्येकजण भरपूर हिरे, माणिक, मोती, सोनं, चांदी घेऊन जात आहेत. आणि त्यांना गेल्यानंतर वाटेत एक गोपी नाचताना दिसली. अत्यानंदानं ती गोल गोल फिरून मी बघितला, मी बघितला, आहा हा, मी त्याला बघितला असं म्हणत होती. आणि ते बघून ही कोण वेडी आहे म्हणून गोप विचारतात, अगं काय बघितलंस तरी काय? तेव्हा ती सांगती, आनंद कंद राजस सुकुमार मदनाचा पुतळा मी बघितला. आणि हे ऐकताच सगळ्या गोपाळांना जाणीव झाली, अरे आपण तर कान्हाचं दर्शनच घेतलेलं नाही, आपण नुसतंच भेटवस्तू मिळते ते घेऊन आलेलो आहे. त्या क्षणी त्याने हातातलं सगळं काही टाकलं आणि नंदाकडे पळत पळत आले. नंदाला म्हणाले, नंदा तू आम्हाला फसवलंस, तू आम्हाला कान्हाचं दर्शनच करून दिलेलं नाहीस, केवळ भेटवस्तू दिली आहेस. तेव्हा नंद हसत हसत म्हणतो, अरे थांबा थांबा, गोपी अगोदर रांगेत उभारून कान्हाचं दर्शन घेत आहेत, ते झाल्यावर तुम्हाला मी दर्शन कान्हाचं घडवीनच ना. त्यानंतर सगळे गोप गोपींच्या रांगेमध्येच उभे राहिले. त्यांच्या मनात गोपी भाव उत्पन्न झाला आणि तेव्हाच त्यांना कान्हाचं दर्शन घडलं. कान्हाच्या दर्शनानं गोप गोपी धन्य धन्य झाले. एका संतांनी तर फार सुंदर कल्पना केली आहे. संत म्हणतात, गवळणी गोपी जेव्हा धावत धावत नंदाघरी निघाले ना, तेव्हा त्यांच्या सगळ्या इंद्रियांचंच भांडण सुरू झालं. कल्पना बघा काय सुंदर आहे. पाय म्हणायला लागले, आम्ही श्रेष्ठ आहोत, आम्ही गतीनं तुम्हाला कृष्ण दर्शनाला घेऊन जातोय, आम्हीच धावतोय, त्यामुळे तुम्हाला कृष्ण दर्शन घडणार. तेव्हा हात म्हणतात, तुमच्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ, तुम्ही किती पळत गेला तरी तुम्हाला काही कृष्णाचा स्पर्श होणार नाही आहे, स्पर्श तर आम्हीच करणार ना. तेव्हा डोळे म्हणतात, वेड्यानो, पळाल, स्पर्श कराल, पण त्यापूर्वी दर्शन कृष्णाचं मलाच होणार आहे, आम्हीच अत्यंत भाग्यवान आहोत. पुढे म्हणतं, तुम्ही सगळेजण वेडे आहात. माझ्यात जर वात्सल्य भाव द्रवित झाला नसता तर पायांना पळण्याची प्रेरणा कुणी दिली असती, हातांना स्पर्श करण्याची प्रेरणा कुणी दिली असती, डोळ्यांना दर्शन कसं घडलं असतं. म्हणून मी श्रेष्ठ आहे, कारण मी वात्सल्य रसाने द्रवीभूत झालो. आणि हे सगळं ऐकून गोपींच्या केसातील गजरा म्हणतो, जिनं मला डोक्यावर घेतलेला आहे ना, ती श्रेष्ठ आहे. ज्या गोपींची सर्व इंद्रिय कृष्णासाठी वेडी झाली आहेत ना, त्या गोपी महान आहेत. अशा महान गोपींच्या डोक्यावर बसणं अजिबात योग्य नाही. म्हणून ही गजऱ्यातली सगळी फुलं हळूहळू गळून गवळणींच्या गोपींच्या पायावर पडून धन्य धन्य व्हायला लागली. प्रत्येक जणाचा कृष्णासाठी मीपणा असा सहजपणे गळून पडला पाहिजे. गोकुळात सगळीकडं मिठाई वाटप चालूच होतं, आनंदी आनंद होता. एकट्या यशोदेचा नंदाचा कान्हा नाही, तर आम्हा सगळ्यांचा कान्हा आहे, अशा अद्भुत आनंद रसात गोकुळात नंद महोत्सव सुरू होता. सगळ्या गोपाळाने गाई वासरांना स्नान घालून हळद तेलाचा लेप दिला, गाई वासरांना गेरून रंगवलं, त्यांना पाना फुलांचे मण्यांचे सुंदर सुंदर हार घातले, त्यांच्या पाठीवर सुंदर वस्त्र घातली. आणि आनंदाने बेहोश झालेले गोप गोपी एकमेकांच्यावर दूध दही पाणी उडू लागले, एकमेकांच्या तोंडाला लोणी माखू लागले, लोण्याचे गोळे एकमेकांना मारू लागले. ज्याची वाट खूप काळपर्यंत पाहत होतो ते आता परब्रह्म कान्हाच्या रूपानं
गोकुळात नंदाच्या घरी अवतीर्ण झालेलो होतो. गोपाळ कृष्ण भगवान की जय. आज 4था दिवस संपला. तेव्हा घराची आसक्ती आणि मोहवासनेची गाठ फुटली आणि धुंदुकारीचं पिशाच 5व्या गाठीत जाऊन बसलं. शुकमुनी सांगतात, परीक्षिता, त्या दिवसापासून नंदाच्या व्रजामध्ये सर्व प्रकारची समृद्धी आली आणि भगवान श्रीकृष्णांचा निवास असल्यामुळं ते लक्ष्मीचं क्रीडास्थान बनलं. श्रावण कृष्ण नवमीला गोकुळात नंद महोत्सव झाला आणि द्वादशीला भोलेनाथ गोकुळात आले. भोलेनाथांना बालकृष्णांचं दर्शन घ्यायची तीव्र लालसा निर्माण झाली ती, म्हणून ते धावत धावत गोकुळात कृष्णाच्या दर्शनासाठी आले. भोलेनाथ नंदाच्या वाड्यासमोर उभे राहिले. तेव्हा यशोदेचा नियम होता की जो कोणी आपल्या दारापुढे येईल त्याला मोकळं पाठवायचं नाही. दासीनं सुभर धान्य त्या गोसाव्याला द्यायला आणलं. तेव्हा भोलेनाथ म्हणाले, माई, मला भिक्षा नको, मला लालाचं दर्शन हवंय. यशोदेनं बघितलं खिडकीतनं तर गळ्यात नाग, हातात त्रिशूळ, अंगाला भस्म लावलेला गोसावी दिसला. यशोदा दासीला म्हणाली, बघ, अगदी भोलेनाथांचाच वेश करून गोसावी आलेला आहे. दासीनं यशोदेला सांगितलं की त्याला भिक्षा नकोय, त्याला केवळ कान्हाचं दर्शन हवंय. तेव्हा यशोदा म्हणती, छे छे, कान्हा तर घाबरेल. ती म्हणाली, लाला बाहेर येणार नाही, गळ्यातल्या नागाला तो घाबरेल. भोलेनाथ हसून म्हणतात, अगं तुझा लाला काळाचा काळ आहे, ब्रह्माचं ब्रह्म आहे, तो कुणालाही भिणार नाही आणि तो मला ओळखतो सुद्धा. यशोदा म्हणती, छे छे, काय बोलतो आपण, बाळ कसं आपल्याला ओळखेल, उगीच त्याच्या दर्शनाचा हट्ट करू नका. कान्हानं हे बाहेरचं बोलणं ऐकलं. आपल्या दर्शनाकरता भोलेनाथ आलेलं त्याला समजलं, पण आई आपली भेट होऊन देत नाही. त्याने लीला केली. कान्हाने एकदम जोरात रडायला सुरुवात केली. दासी यशोदेला म्हणाली, या गोसाव्याचे ओठ हालतायत बघ, नक्की आणि काहीतरी मंत्र पुटपुटलेला आहे, म्हणूनच कान्हा रडतोय. आपण कान्हाला त्याच्याकडे नेऊया, त्याचा आशीर्वाद घेऊया. हे ऐकून यशोदा तयार झाली. तिनं कान्हाला दुपट्यात गुंडाळलं, सजवलं आणि बाहेर घेऊन भोलेनाथांच्याकडं आणलं. भोलेनाथांना कान्हाचं दर्शन झालं, पण जवळ घ्यायची लालसा निर्माण झाली. म्हणून ते म्हणाले, मी थोडं भविष्य जाणतो, जर माझ्या मांडीवर कान्हाला द्याल तर त्याचं मी भविष्य सांगेन. भविष्य सांगणार? हे ऐकल्याबरोबर यशोदेनं कान्हाला भोलेनाथांच्या मांडीवर ठेवलं. कान्हाची भोलेनाथांची नजरानजर झाली. हरिहर एक झाले तर तिथं कोण काय बोलेल, दोघांची समाधीच लागली. थोड्या वेळाने भानावरून भोलेनाथ म्हणाले, तुझा मुलगा सम्राट होणार आहे, दुष्टांचा संहार करणार आहे. आणि अत्यानंदाने भोलेनाथांनी उठून तांडव नृत्य केलं आणि तेवढ्यात मथुरेतनं नंदबाबा परतले. नंदबाबानेही भोलेनाथांचा जय जयकार केला. बाळकृष्णाला हृदयात ठेवून भोलेनाथ कैलासावर परतले. दरवर्षी नंदबाबा कंसाला कर देत, पण यावर्षी कर द्यायची वेळ संपत आलेली होती. म्हणून अत्यंत तत्परतेनं त्रयोदशीलाच मथुरेला कर देण्याकरता नंदबाबा गेले. नंदबाबा कंसाच्या राजसभेत आले. पंचरत्न आणि सुवर्णताट कंसाला भेट दिली. नंदाने कंसाला आनंद वार्ता सांगितली की त्याच्या उतरत्या वयात त्याच्या घरी पुत्रजन्म झाला. कंसाला तर खूप आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. त्याने नंदाच्या बाळाला आशीर्वाद दिला, मोठा झाल्यावर तो राजा होऊ दे, त्याच्या शत्रूंचा नाश होऊ दे, सर्वत्र त्याचा जय जयकार होऊ दे. बघा, कंसानं न कळत आपल्या शत्रूला, काळाला सुद्धा आशीर्वाद दिला. त्याला कुठे ठाऊक होतं की हे बाळच त्याचा काळ आहे. तेव्हा नंदबाबा सांगतात, शांडिल्य ऋषींच्या सांगण्याप्रमाणे सर्व गोकुळवासियांनी माझ्याकरता एकादशी व्रत केलं होतं आणि त्यामुळं मला या वयात सुद्धा पुत्ररत्न झालं. नंतर नंदबाबांनी कंसाचा निरोप घेतला आणि ते आपला परममित्र वसुदेवाला भेटायला गेले. वसुदेवांना पाहून त्यांना खूप आनंद झाला. दोघांनी एकमेकाचं कुशल विचारलं. मित्राकडे गेल्यावर आपल्या सुखाच्या गोष्टी कधी करायच्या नसतात,
समोरच्याचं दुःख जाणून घेऊन त्याला धीर द्यायचा असतो, त्याचं सांत्वन करायचं असतं. नंद म्हणतो की मी ऐकलं तुमच्या पोटी मुलगी जन्माला आली ती. कंस तिला मारणारच होता, पण ती मुलगी हातातनं सटकून आकाशात गेली. आम्ही सर्वजण तुमच्या दुःखात सहभागी आहोत. वसुदेव म्हणतो खरं आहे, पण यात कंसाचा काही दोष नाही, माझ्या कर्माचाच दोष आहे. हे नंदा, या उतार वयात निराश होण्याची वेळ आली होती, तरी सुद्धा आपल्याला पुत्रप्राप्ती झाली. ही भगवंतांची आपल्यावर मोठी कृपाच आहे. तुम्हाला जे सुख लाभलं त्यामुळं आम्ही अत्यंत सुखावलो आहे. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.